का अपेक्षित वाईट घेऊन सर्व येतील तुषार भाऊ एक थोडं मागून घ्या वाईट घ्या वाईट असं असं लांब लांब होणं सगळे येतील सगळे आम्ही तुम्हाला फक्त एवढी एक विनंती करण्यासाठी आलेलो आहोत साहेब की तुम्ही जो तपास यंत्रणा जे कराल तर त्या तपास यंत्रणामध्ये कुठलीही त्रुटी नका राहू की जेणेकरून काय होतं की अशा घटनांमध्ये या नराधमांना काहीतरी कुठेतरी पळवाट भेटून जाते आणि ते नंतर सुटून जातात आणि त्याचा धाक काही राहत नाही आणि मग परत पुढचे कोणीतरी परत ह्याच घटना घडत असतात. तर आमची तुम्हाला एक विनंती राहील आमच्या संघटनेमार्फत की तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटमार्फत या घटनेमध्ये कुठेही काही त्रुटी न ठेवता पूर्ण सत्यतेने हा तपास करावा ही आमची विनंती राहील की त्याला ते चार्जशीट जे दाखल करा त्याच्यात कुठेच त्रुटी राहू देऊ नका की त्याला फाशीची शिक्षाच झाली पाहिजे. आणि आता जे काही पुढे इलेक्शन वगैरे या ज्या सर्व गोष्टी येतात आहे तर त्या दृष्टीने आमची ही पण एक विनंती राहील की मालेगाव तालुका कायद्याचा बालेकिल्ला ही दहशतीची टॅगलाईन निर्माण झालीच पाहिजे साहेब आणि ती टॅगलाईन तुमच्या अध्यक्षतेखाली होईल अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे. आपल्याला माहीत आहे की ज्या दिवसला हे घटना घडली होती तर तुम्हाला इन्फॉर्मेशन 7 वाजता भेटली. डेड बॉडी आपल्याला कंपाऊंडमध्ये दिसत आहे. 7:30 वाजता आपण आरोपीला पकडून त्याला आपल्या ताब्यामध्ये घेतलं होतं. ठीक आहे आणि लगेच आपण फॉरेन्सिकची टीम तिथे बोलवली होती. आता त्या टाईमला गुन्हा पण दाखल नव्हता पण आपण फॉरेन्सिकची टीम तात्काळ तिथे बोलवली. घटनाची जे काही संवेदनशीलता आहे ते खूप जास्त होती. 3 तास तिथे फॉरेन्सिकची टीम होती. सर्व सॅम्पल आपण तिथे घेतले आहे. आमची जे फॉरेन्सिक टीम आहे त्यांनी घेतले आणि त्यांनी आम्हाला आपला जे अहवाल आहे ते सादर करणार आहे. नंतर त्या रात्रीला आपण गुन्हा दाखल केला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर तपास आपण DYSP साहेबांनी जे आपले मालेगाव ग्रामीणचे DYSP यशवंत बाळस्कर साहेब आहेत त्यांना आपण हे तपास दिली. काल रात्री पण आपण घटनास्थळ पंचनामा केला. घटनास्थळ पंचनामा आधी झाला आणि खास पंचनामा केला आहे. आपण जे काही आरोपीचे आपले क्लोथ होते ठीक आहे ते पण आपण हस्तगत केले आहे. मुलीच्या PM नाशिकमध्ये झाला. इन कॅमेरा झाला आहे. सिनियर फॉरेन्सिक डॉक्टर्सनी PM केला आहे आणि ते आपली अहवाल आम्हाला सादर करणार आणि फास्ट ट्रॅक ट्रायल चालवण्यासाठी आम्ही कोर्टातून पत्र लिहिणार. मग आता चार्जशीट पाठवण्यासाठी आमच्याकडे 90 दिवसाच्या व्यवस्था ठीक आहे पण आम्ही हे निर्णय घेतला आहे की 15 या 20 दिवसांमध्ये चार्जशीट आम्ही कोर्टामध्ये पाठवू आणि कोर्टाला लिहिणार आहे की ह्याच्या तात्काळ तुम्ही ट्रायल चालू करा. ठीक आहे काय आहे ट्रायल जर लेट चालू झाला तर जे काही आपले साक्षीदार आहेत ठीक आहे जे काही आपले फॉरेन्सिक सॅम्पल्स आहेत त्याची जे काही क्वालिटी आहे ते खराब होऊन जातं. ठीक आहे नंतर 6 वर्षानंतर जे ट्रायल चालू झालं तर जे काही विलंब आहे तर आपल्याला जे शिक्षा पाहिजे त्या आरोपीला दिली पाहिजे त्यामध्ये अडचण होऊ शकते. त्यासाठी आम्ही लवकरात लवकर तपास करू. 15-20 दिवसात आम्ही टार्गेट ठेवला आहे की तपासामध्ये त्रुटी येऊ नये आणि आपली चार्जशीट पटकन कोर्टामध्ये जाऊ तिथे ट्रायल स्टार्ट चालू झाला. ठीक आहे हे आमचा आता उद्देश आहे आणि दिवसादिवस प्रत्येक रात्रीला मी DYSP सोबत बघतो आहे की त्यांनी काय